नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्त एक अतिशय प्रभावशाली सेवा जी मी स्वतः केलेली आहे. खूप सुंदर स्वामीने त्याचं फळ दिलं. बघा, सेवा करण्यापेक्षा सेवा आपण कोणती करतो हे बघण्यापेक्षा ती आपण किती मनापासून करतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सेवा कुठलीही करा, त्याचं काही नसतं, पण जी सेवा करताय ती किती मनापासून करताय हे खूप महत्त्वाचं असतं. एका ताईंची एक कमेंट आली होती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक सांगू इच्छिते की ताई, आम्ही इतके दिवस सेवा केली पण काही अनुभव आला नाही, परत सेवा चालू करू का? तर आणि त्या ताईने असं पण सांगितलं की त्याच सेवेत त्यांनी स्वतः कबूल केलं की त्याच सेवेत माझा खंड पण पडला होता. तुम्ही जी सेवा करताय संकल्पयुक्तमध्ये संकल्पयुक्त सेवेमध्ये शक्यतो कधी खंड पडू देऊ नका. एखाद्या वेळेस एखादा खंड पडला एखाद दिवस चुकली तर चालेल, पण 5-6 दिवसाचा किंवा उगाचच तुम्ही खंड पडताय, खंड पाडताय, कंटाळा करताय सेवेचा, आळस करताय आणि त्याच्यामुळे जर खंड पडत असेल तर ती सेवा कधीही फलित होणार नाही, लक्षात घ्या. म्हणून संकल्प केला आहे तर ती सेवा, संकल्पयुक्त सेवा ही पूर्णच करायची असते, कळालं? आणि म्हणून म्हणते की आपण कोणतीही सेवा करू पण ती सेवा किती मनापासून करतो, त्यात सातत्य किती ठेवतो हे सुद्धा महत्त्वाचं असतं अनुभव येण्यासाठी, कळालं? तर ताईंना मी एवढंच सांगते की तुम्ही खंड मी असं नाही म्हणणार की तुम्ही मुद्दामून खंड पाडला वगैरे, पण कसं असतं की अनुभव येण्यासाठी पण प्रत्येकाचे कर्म, भोग, जबाबदार असतात. तुमची कदाचित सेवा तुमची अजून कमी पडत असेल, जास्तीत जास्त सेवा करा. बघा, शेवटी सेवाच आपल्या कामी येत असते. कितीही काही झालं तरी जेवढी जास्त सेवा तेवढा जास्त मेवा, एवढं लक्षात ठेवा. आणि महाराजांचं चमत्कार बघायचा असेल तर तुम्हाला सेवाच करावी लागेल, बाकी काही नाही. महाराज आपले कुठल्याही आमिषाला कधीही बोलत नाहीत, कारण ते महाराज आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना आपण काही देऊ शकत नाही किंवा काही देण्याचं आमिष पण दाखवू शकत नाही. काही लोक असतात की महाराज माझं एक काम करा, मी तुम्हाला पेढे देईन, नारळ चढवीन, शाल देईन किंवा अजून काय चांदीचा ग्लास देईन, काही नवस करतात. पण महाराजांना तसलं काहीही नको आहे. महाराजांना फक्त तुमची निस्वार्थी सेवा आहे. मनापासून तुम्ही जी सेवा करताय ती मनापासून करा. तुमचा भक्तिभाव महाराज बघतात, तेच महाराजांना हवं आहे आणि त्याचंच फळ महाराज देत असतात, कळलं? तर आता हे मला पहिल्यांदा क्लिअर करायचं होतं. आणि त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण 21 दिवसाची सेवा केलेली आहे, बघितलेली आहे की आता ज्यांनी कुणी सेवा चालू पण केलेली असेल, आता ही सेवा जी आहे ती अभिषेक सेवा आहे. खूप सुंदर आणि मला तर अतिशय आवडते ही सेवा. मी स्वतः केलेली आहे प्रेग्नेन्सीच्या टायमिंगमध्ये. ज्यावेळी प्रेग्नेन्सी मला 9वा महिना होता त्यावेळी मी सेवा चालू केली होती, डिलिव्हरी सुखरूप होण्यासाठी. कारण मला बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स होते, त्याच्यामुळे खूप भीती वाटत होती. आणि माझं महाराजांना एकच मागणं होतं की माझं बाळ व्यवस्थित सुखरूप जन्माला येऊ दे आणि सुखरूप डिलिव्हरी होऊ दे, याच्यासाठी मी ही सेवा केली होती. आणि खरंच सांगते, जे काही घडणार होतं त्याच्यापेक्षा उलटं घडलं. डॉक्टरांनी जी काही शक्यता सांगितली होती की असं होईल तसं होईल किंवा पोटात पाणी कमी आहे वगैरे, असं बरेच काय कारणं सांगितली होती डॉक्टरांनी. आधीच डिलिव्हरी करावी लागली, जे डेट दिली आहे त्याच्या आधीच वगैरे असं सांगितलं होतं. कॉम्प्लिकेशन्स मी आधी सांगितले की मला होते, पण व्यवस्थित अगदी डिलिव्हरी झाली, कुठलंही काहीच प्रॉब्लेम आला नाही. फक्त रोज महाराजांच्याकडे माझं एकच मागणं होतं की महाराज माझी डिलिव्हरी सुखरूप होऊ दे आणि मीही त्यावेळी सेवा करायची. फक्त डिलिव्हरीला आधी एक 20-25 दिवस किंवा 20 दिवसच होते, मला तेवढंच आठवतं, 20 दिवसच होते. आणि स्वामींचा प्रकट दिन होता त्यावेळी. राधनी माझी मार्च महिन्यामधील आहे आणि स्वामींचा प्रकट दिन होता. आणि प्रकट दिनानिमित्त मला 21 दिवसाची सेवा करायची होती, पण ती मला काही जमली नाही, कारण माझी डिलिव्हरी होणार होती आणि सेवा पूर्ण होणार नाही माझ्याकडून 21 दिवसाची. म्हणून मी त्या सेवेचा काही संकल्प केला नव्हता. मग मी जशी जमेल तशी मी ही सेवा करायची, कितीही दिवस लागो, मी असा काही संकल्प केला नव्हता. मग मी ही अभिषेक सेवा सुरू केली होती आणि खरंच सांगते खूप सुंदर त्यावेळी मला अनुभव आला.
आणि त्यामुळे मी ही सेवा तुमच्यासोबत शेअर करते. दरवर्षी सेवा ही शेअर करते तुमच्यासोबत. तर ही सेवा कुठली? अभिषेक सेवा. आता ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे त्यांनी सेवा कशी करायची आणि ज्यांच्याकडे फोटो आहे, मूर्ती नाही, त्यांनी सेवा कशी करायची असं डिटेल व्हिडिओ मी सांगणार आहे. त्याच्यामुळे वेळी शेवटपर्यंत बघा. आणि खूप प्रभावी सेवा आहे. तुम्हाला काहीच जमत नाही 21 दिवसामध्ये. तुम्हाला स्वामीचरित्र जमणार नाही किंवा तारक मंत्र अनुष्ठान जमणार नाही किंवा नामस्मरण जमणार नाही किंवा कुठलीच सेवा, गुरुचरित्र पारायण तुम्हाला जमणार नाही, काहीच नाही जमत, तर तुम्ही ही सेवा करा. अगदी 10 ते 15 मिनटं सेवेला लागतात, पण उच्च कोटीचं फळ किंवा म्हणजे काही म्हणजे सांगूच शकत नाही आपण. इतकी प्रभावी सेवा आहे. तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार. काहीतरी चमत्कार या सेवेने होतोच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अनेक स्वामी भक्तांनी ही सेवा केलेली आहे. त्यांच्या अनुभवावरून, माझ्या अनुभवावरून मी सांगते, ही सेवा तुम्ही नक्की करा. ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी, आणि ज्यांनी इतर सेवा केल्यात त्यांनी पण ही सेवा करू शकता. कळालं? आता कुठलीही सेवा आहे बघा. आता सगळ्यात पहिले आजपासून, आता ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ आला आहे त्या दिवशीपासून ही सेवा करा. मी असं म्हणणार नाही की ही सेवा 21 दिवसच करा, 11 दिवस करा, असं नाही. ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ होईल त्या दिवशीपासून सेवेला चालू करा. तर सगळ्यात पहिले आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची. त्याच्यानंतर अभिषेक सेवा म्हणजे काय तासभर बसायचं आहे किंवा भरपूर स्तोत्र मंत्र म्हणत अभिषेक असं नाही. फक्त 15-20 मिनटं, 15च मिनटं, जास्त काय नाही, 15 मिनटं लागतात. त्याच्यापेक्षा पण कमीच लागतील मला वाटतं, त्याच्यापेक्षा पण कमीच. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. तुमच्या घरात जर काही प्रॉब्लेम असतील, घरात एखादी आजारी व्यक्ती असेल, नवरा व्यसनी असेल किंवा घरात काही सतत भांडण तंटे, नवरा बायकोत वाद, मुलं ऐकत नाहीत, चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात, अभ्यास करत नाहीत किंवा काहीही व्हॉटएव्हर इट, काहीही तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल, त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून ही सेवा करा. खूप खूप सुंदर अनुभव येईल. कळालं? आता प्रत्येक समस्या मी काही सांगत बसत नाही. कळालं? आता देवपूजा करायची. जर मूर्ती असेल, सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची आणि सगळ्यात पहिले संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा तुम्हाला माहिती आहे की तुमच्या हातामध्ये, आणि संकल्प कसा करायचा की गुरुपौर्णिमेपर्यंत मी ही सेवा महाराज करणार आहे किंवा करवून घ्या असं सांगायचं. जे काही तुमचं आहे प्रॉब्लेम तेच महाराजांना सांगायचा आणि शेवटी सांगायचं. आपल्याला माहिती आहे की महाराज सगळं आपलं जाणतात, त्यांना सगळं माहिती आहे, पण आपण सुद्धा त्यांना विनंती करणं, प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या. म्हणून संकल्प करायचा, महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि त्याचं फळ मला लवकर मिळू दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची. तर काय करायचं? संकल्प झाला त्याच्या आधी हे स्वामीस्तवन आहे जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, ते तुम्हाला पहिल्यांदा वाचायचं. मी प्रत्येक वेळेला सांगते की कुठलीही सेवा सुरू करण्याआधी स्वामीस्तवन वाचायचं. म्हणजे कुठली पण संकल्पयुक्त सेवा असो, त्याच्या आधी स्वामीस्तवन एकदा हे वाचावंच. कळालं? तर या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पहिल्याच पेजवरती आहे, तर ते एकदा वाचायचं. ते पहिल्याच दिवशी वाचायचं. त्याच्यानंतर संकल्प वगैरे झाला, स्वामीस्तवन वाचून झालं, आणि त्याच्यानंतर एक तामण घ्यायचं किंवा ताट घ्या, आणि जर अभिषेक पात्र असेल तर अभिषेक पात्र घ्या, कारण ही सेवा अभिषेक पात्र असेल तर लवकर पूर्ण होईल, नसेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो. आणि अभिषेक पात्र असेल तर त्याचा फायदा काय होतो की सेवा आपली, म्हणजे इकडे अभिषेक पण चालू राहतो आणि इकडे आपली सेवा पण व्यवस्थित म्हणून होते. आणि जर तुम्ही चमच्याने अभिषेक करत बसाल तर म्हणजे इकडे आपल्याकडे अभिषेक पण करावा लागतो आणि इकडे आपल्याला स्तोत्र पण म्हणावं लागतं. मग थोडंफार आपलं इकडे तिकडे जमलिंग होतं. त्याच्यामुळे अभिषेक पात्र असेल तर अतिउत्तम. कळालं? नसेल तर तुम्ही चमच्याने करू शकता अभिषेक. तर एक तामण घ्यायचं, ताट घ्यायचं, अभिषेक पात्र ठेवायचं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला एकदा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, कारण कुठलंही सेवा करत असताना आपण गणपती बाप्पांची आराधना करतोच. तर अभिषेक चालू करायचा. सगळ्यात पहिले महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीची आधीच आपण पूजा वगैरे केलेली असते, त्या तामणामध्ये मूर्ती ठेवायची आणि त्याच्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची, जे काही आपण संकल्पामध्ये बोललेलंच आहे, आणि त्याच्यानंतर अभिषेक चालू करायचा. स्वामीस्तवन म्हणत असताना अभिषेक चालू करायचा नाही. कळालं? डायरेक्ट अथर्वशीर्ष म्हणत असताना आपल्याला आपलं हे करायचं आहे, अभिषेक चालू करायचा. तर कळालं? अभिषेक चालू करायचा आणि त्याच्यानंतर एक वेळा तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणायचं, एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं, एक वेळेला पुरुष सूक्त म्हणायचं, एक वेळेला पवनाम सूक्त म्हणायचं.
आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची. तर ह्या 5 सेवा तुम्हाला रोज करायच्या आहेत. कळालं? तर ह्या 5 सेवा तुम्हाला रोज करायच्या आहेत. अथर्वशीर्ष तुम्ही म्हणजे पहिल्या दिवशी म्हटलं तरी चालेल, पण रोज जरी म्हटलं तरी चांगलंच आहे. कारण गणपती बाप्पांचा आशीर्वाद, बुद्धीची देवता आहे. आणि जर मुलांसाठी तुम्ही सेवा करत असाल तर नक्कीच त्याचा फायदा होईल. तर रोज तुम्हाला अभिषेक करून महाराजांची मूर्तीवरती अभिषेक चालू करायचा. सगळ्यात पहिले गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, त्याच्यानंतर श्रीसूक्त एक वेळा म्हणायचं, पुरुष सूक्त एक वेळा म्हणायचं, पौनाम सूक्त एक वेळेला म्हणायचं आणि त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची. तर ह्या 5 सेवा तुम्हाला करायच्या आहेत. बघा किती वेळ लागतो, फक्त एक 10 ते 15 मिनटं लागतात, जास्त लागत नाहीत. आणि ह्या सगळ्या सेवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत. यामध्ये स्वामीस्तवन आहे, जे की आपल्याला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी म्हणायचं असतं. ते एकदाच आणि पहिल्याच दिवशी म्हणायचं. आणि रोज तुम्हाला देवाची पूजा करून रोज ही सेवा करायची आहे. तर गणपती अथर्वशीर्ष यात आहे, पौनाम सूक्त आहे, श्रीसूक्त आहे, परत पुरुष सूक्त आहे आणि स्वामींचं षडाक्षरी जो मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे. आणि एवढ्या सगळ्या सेवा होईपर्यंत तुम्हाला अभिषेक हा चालूच ठेवायचा आहे. कळालं? मूर्तीवरती. तर अशा प्रकारे आता हे जे काही अभिषेक करून जे काही आपलं तीर्थ आहे, जे काही तामनामध्ये साठलेलं आहे तीर्थ, ते पाणी म्हणू नका, ते तीर्थ असतं, उच्च कोटीचं तीर्थ असतं. एखादी सेवा आपण त्याच्यावरती केलेली आहे, स्तोत्रमंत्रांचं पठण त्याच्यावरती झालेलं आहे, त्याच्यामुळे उच्च कोटीचं तीर्थ बनलेलं आहे. ते तीर्थाची तोड कशालाच नाही, लक्षात घ्या. तुम्ही ते तीर्थ जर एका व्यक्तीला म्हणजे हट्टी, तापट, व्यसनी व्यक्तीला जर दिला तर त्याचं व्यसन कायमचं सुटेल. त्याचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडपणा, काही त्याला प्रॉब्लेम असेल तो निघून जाईल. किंवा त्याच्यात काही वाईट गुण असतील ते निघून जातील, त्याचं व्यसन दूर होईल. तुमची मुलांना जर दिला तर मुलांचा हट्टीपणा वगैरे जे काही ते करतात म्हणजे त्यांच्यात वाईट गुण आहेत ते निघून जातील. ते अभ्यास करायला लागतील, चांगलं वळण त्यांना लागेल. एखादी आजारी व्यक्ती असेल, रोज जर हे तीर्थ बनवून तुम्ही जर त्या आजारी व्यक्तीला दिलं तर 100% त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. जर बघा, मी असं म्हणणार नाही की तीर्थच बनवून द्या आणि गोळ्या औषध बंद करा, असं नाही. मेडिकल ट्रीटमेंट पण चालू ठेवा. कधी कधी मेडिकल ट्रीटमेंटचा अजिबात आपल्याला काही फरक पडत नाही, पण आपण आपल्या समाधानासाठी ते चालू ठेवतो. जर विज्ञानाला अध्यात्माची जोड असेल तर नक्कीच कुठलेही संकट आपण त्याच्यावर मात करू शकतो. म्हणून मेडिकल ट्रीटमेंटसोबत तुम्ही हे तीर्थ पण त्या व्यक्तीला द्या. मग त्या व्यक्तीला कुठलाही आजार असो, काही त्याला म्हणजे रोग असो किंवा काही पण त्याच्या प्रकृतीमध्ये जर बिघाड असेल तर तो नक्की त्यातून बाहेर पडेल. एखाद्या व्यसनी व्यक्तीची दारू सुटेल. नवरा बायकोत जर सतत भांडणतंटे होत असतील, पटतच नसेल तर हे तीर्थ दोघांनी घ्या. नक्कीच दोघांच्यामध्ये म्हणजे स्वभावात सुधारणा होईल. काहीही तुमचा असो, घरात जर सतत म्हणजे वाईट शक्तीचा त्रास होत असेल किंवा करणीबाधा अशा गोष्टींचा त्रास होत असेल तर त्यातलंच पाणी थोडंसं घरामध्ये शिंपडा. टॉयलेट आणि बाथरूम सोडून ते तीर्थ जे आहे ते सगळं घरात शिंपडायचं. प्रत्येक खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायचं. आणि हे तीर्थ जे आहे एखादी स्पेसिफिक व्यक्तीसाठी जर तुम्ही ही सेवा करता तर त्या व्यक्तीला द्यायचं. आणि त्यातच थोडं थोडं तीर्थ घरात सगळ्यांना पण द्यायचं, म्हणजे जेणेकरून घर सगळं कुटुंब सुखी राहील, सगळ्यांपर्यंत ती सेवा पोहोचेल. आणि आपल्या घरात म्हणजे बघा, पैसा प्रॉपर्टी तर आपल्याला कुणाला नको आहे, सगळ्यांना पाहिजे, पण त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं म्हणजे घरातलं सुख, समाधान, शांतता, एकोपा टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपल्याला मिळते त्यावेळेस त्या पैशाचं, प्रॉपर्टीचं आपल्याला सुख समाधान म्हणजे घेता येतं. नाहीतर खूप पैसा आहे, सगळं आहे, पण मनाची शांतताच नाही किंवा घरात सतत कटकट आहे, घरातच थांबू वाटत नाही, मग ते पैशाचा उपयोग काय सांगा. जर तुम्हीच सुखी नसाल, तुमचा परिवार तुमच्यापासून सुखी नसेल, खूप पैसा आहे पण काय उपयोग, असं असतं. तर ही सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या. आणि त्याच्यानंतर रोज हे तीर्थ बनवायचं आणि रोज त्यांना द्यायचं, किंवा तुम्ही ज्याच्यासाठी बनवलं त्याला द्या, तुम्ही स्वतः घ्या, सगळ्यांना द्या. आता गुरुपौर्णिमेनिमित्त हे रोज करा. आता ज्यांच्या आता अभिषेक आपण मूर्तीवरच करू शकतो, फोटोवर नाही करत, तर काय करायचं, रोज फोटोची पूजा करायची व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर एक ग्लास पाणी घ्यायचं आणि ही 3 बोटे आहेत बघा, ही 3 बोटे, उजव्या हाताची ही 3 बोटे त्या पाण्यात बुडवायची आणि हे सगळे स्तोत्रमंत्र म्हणायचे. आणि तुम्ही तारक मंत्र पण त्यात ॲड करू शकता बरं का, काही हरकत नाही. म्हणजे अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, पौनाम सूक्त, एक माळ स्वामींची आणि तारक मंत्र
या 6 सेवा तुम्ही करू शकता. आणि ही ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी 3 बोटे बुडवायची आणि असंच संकल्प वगैरे सगळं तसंच करायचं. फक्त फोटोची पूजा करून पंचोपचार पद्धतीने पूजा करून ही 3 बोटे त्यात बुडवायची आणि सेवा करायची आणि स्तोत्रमंत्र म्हणायचे आणि ही 3 बोटे त्या पाण्यात घालायची आणि सगळं सेवा म्हणायची आणि ते जे काही ग्लासमधलं पाणी आहे ते द्यायचं सगळ्यांना ज्याच्यासाठी केलं आहे. तर ही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या. 100% तुम्हाला त्याचा अनुभव येईल, यात काही शंका नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथे एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.